नमस्कार, मी लाईफ कोच नीलू तुमचं स्वागत करते. मी लाईफ कोच नीलू आणि डॉक्टर पायल मॅडम आज आम्ही दोघीजणी तुमच्यासाठी एक खूप सुंदर विषय घेऊन आलेलो आहे. आपल्या परिवाराच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण काय करतोय? शारीरिक स्वास्थ्याबरोबरच परिवारातल्या व्यक्तींचं अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही काय करताय? परिवारातल्या सदस्यांसाठी? या विषयावर आपण बोलणार आहोत. तर डॉक्टर पायल, अ, आपलं काय मत आहे या विषयावर? तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. सर्वप्रथम आरोग्य हे शारीरिक असतं हा एक खूप चुकीचा समज हो, समाजामध्ये हो. आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीचं असणारं तुमचं आरोग्य म्हणजेच तुम्ही कंप्लीट हेल्दी असता किंवा कंप्लीट आरोग्य असता. तर सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य प्रदान करत असताना आपण शारीरिक गोष्टींवरती लक्ष देत असतो. पण मानसिक विकारांवरती किंवा मानसिक होणाऱ्या अनेक बदलांवरती आपण जास्तीत जास्त पद्धतीनं एकाग्र न होता आपण त्या गोष्टींना बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करत कारण असतो. कौटुंबिक लोकांच्या विचारांचा एकमेकांच्या सायकॉलॉजीवरती, मानसिक आरोग्यावरती खूप जास्त परिणाम होत असतो. हो. ते आपल्या कळत-नकळत लक्षात न आल्यामुळं ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढून कदाचित शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धती असंतुलित पद्धतीने आपल्याला त्रास देत असतात. हो. आणि डॉक्टर पायल, मला असं वाटतं, की जे पालकांचं जी मनस्थिती आहे किंवा मानसिक स्वास्थ्य किती आहे, त्यावर त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर पण होत असावा. बरोबर? कारण मुळात काय होतं, की एखाद्या व्यक्तीची वागण्याची जी पद्धत आहे, हं, प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याची जी पद्धत आहे, लहान मुलांची चाइल्ड सायकॉलॉजी म्हणजे हं. बालकांचं मानसिक हो, हो. आरोग्य हं. हे सगळ्यात जास्त निरीक्षणावरती अवलंबून हो, असतं. हो. येस. म्हणजे रागवणे, चिडणे, हसणे किंवा मग इरिटेट होणे. ह्या ज्या प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रिया लहान मुलं ॲज इट इज ग्रास्प करतात किंवा त्या घेत असतात. आणि अडल्ट सायकॉलॉजी म्हणजे हं. तारुण्य अवस्थेमध्ये येत असताना जेव्हा मानसिक आरोग्य असंतुलित असतं, तेव्हा प्रत्येकाच्या वागण्याचा एकमेकांच्या मानसिक आरोग्यावरती डायरेक्ट परिणाम होत असतो. परिणाम होत असतो. हो. जसं आपण मुलांबद्दल बोललो, की चाइल्ड सायकॉलॉजीमध्ये ते ऑब्झर्वेशन करत असतात, निरीक्षण करत असतात मोठ्यांचं. तसं जेव्हा माणूस वयाने मोठा होत जातो, वयाने पण त्याच्यामध्ये सुद्धा एक कुठेतरी एक छोटं मूल असतं. तर ते मूल त्या मुलाने काय ऑब्झर्व्ह केलंय त्याच्या पालकांकडून आणि मग तो स्वतः पालक झालेला आहे. ते मूल स्वतः पालक जेव्हा होतं, ते कुठेतरी तो ट्रॉमा डोक्यात असू शकतो का? किंवा तो ट्रॉमा जो चाइल्डहूडमध्ये त्याने बघितला आहे किंवा त्याला मिळालेला आहे, तर त्याचा त्याच्या पालकत्वावर काही परिणाम होतो का? जेव्हा तो पालक होतो तेव्हा? येस, अगदीच त्याचा परिणाम होतो. कारण आपलं जे सूक्ष्म मन आहे, ते सूक्ष्म मन तुम्ही वारंवार किंवा सातत्यानं दिलेल्या ज्या तुमच्या प्रतिक्रिया असतात. हं, हं. तुम्ही लहानपणी जर एखाद्या प्रसंगावरती खूप तापट वृत्तीनं जर रिएक्ट केलं असेल, त्याच्यावरती तुम्ही प्रतिक्रिया दिली असेल, तर त्या पद्धतीचे ब्रेन केमिकल्स किंवा मेंदूमध्ये तशा पद्धतीचे बदलाव व्हायला चालू होतात. आणि आहे हा दिलेला जो रिस्पॉन्स आहे किंवा त्याची जी दिलेली प्रतिक्रिया आहे, हं, ती आहे अशी मेंदूमध्ये स्टोअर केल्या गेल्यामुळं हं, ती व्यक्ती जेव्हा एक स्ट्रॉंग पालक होत असते, हं, तेव्हा त्याच्या चाइल्डहूड ट्रॉमा किंवा बालपणीच्या काही आठवणी ते ॲज इट इज रेसिप्रोकेट करत हो. असतात. म्हणजे त्यांच्या बिहेवियरमध्ये, हं, वागण्यामध्ये ते आपणास दिसून येत असतात. किंबहुना त्यांच्या मेंदूमध्ये प्रत्येक वेळची एक मेमरी, आठवण हं, मेंदूनं हं. संग्रहित केलेली असते. त्यामुळे ॲज इट इज ती पुढच्या व्यक्तीला लागू पडत असते. तर मॅडम, यामध्ये मग पालकांच्या हातामध्ये काय आहे? किंवा जेव्हा त्यांच्याकडे नवजात बाळ आहे, तर मग त्या बाळाची समजा त्यांना खूप एखाद्या पालकाची इच्छा आहे, की मला एकदम मेंटली स्ट्राँग, काम माइंडेड मूल घडवायचं आहे किंवा तशी व्यक्ती घडवायची आहे. तर त्या पालकांच्या हातात काय आहे? किंवा त्यांनी कसं बिहेव केलं पाहिजे? मुलांसमोर काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की लहान मुलांमध्ये एक गुण असतो तो म्हणजे निरीक्षणाचा, हं, ऑब्झर्वेशनचा. तुम्ही त्यांच्यासमोर प्रत्येक प्रतिक्रिया दाखवत असताना अवेअर असणं गरजेचं आहे, जागरूक असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तुम्हाला याची जाणीव होणे, की हं, मला हं. जर चांगलं पालकत्व करायचं असेल, तर त्यांना शारीरिक आरोग्याबरोबर मला त्यांना चांगलं चांगलं मानसिक आरोग्य. बरोबर. न्यूट्रिशन, पोषण देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्वतः घरामधलं वातावरण आहे, त्या वातावरणावरती लक्ष देऊन हं. त्यामध्ये रिलॅक्सेशन अगदी हो, हो. जर त्या लहान मुलाचा सूक्ष्म मेंदू तुमचं आहे अशा प्रतिक्रिया स्टोअर करत असेल, हं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या वागण्याची पद्धत चेक आउट करणं गरजेचं आहे. हं.
एखादं इमोशन, एखादी भावना त्यांच्यापुढे व्यक्त करत असताना, हं, ती भावना कशा पद्धतीनं त्याच्यापर्यंत पोहोचेल याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि हं, आपलं मूल चिडत आहे, रागवत आहे, याचं कारण आपल्याला वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे. अनावश्यक होणारा ताणतणाव किंवा हं, अनावश्यक बाळाच्या जर प्रतिक्रिया येत असतील मुलाच्या, हं, त्या प्रतिक्रियांमुळे त्याला हं. स्वतःला त्रास होत असेल, तर त्या त्रासासाठी त्याला त्या पद्धतीनं हेल्प करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे संवाद. हो, हो. कारण कम्युनिकेशनमुळं तुमच्या भावनांचं शेअरिंग होतं हं, आणि हं, भावना जेव्हा एकमेकांना शेअर केल्या जातात, हं, तेव्हा मेंदूचा एकटेपणा निघून जाऊन त्यांच्यामध्ये हं, हॅपी हार्मोन्स, आनंदी हार्मोन तयार होतात. हं, त्यामुळे छान तुम्ही जे वागत आहात त्याच्यामध्ये त्यांना स्वतःहून काही वेळ देणं आणि हं, काही हं, ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना हॅपी राहण्यासाठी प्रोत्साहित करणं हे हं. इम्पोर्टंट आहे. हो, म्हणजे एकंदरीत त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालं पाहिजे, ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे फिलिंग्सचं, की आज मला वाईट वाटतंय. तर हे वाईट वाटतंय किंवा कोणी बाहेर माझ्यासोबत चुकीचा व्यवहार केला आहे, हे घरामध्ये सांगण्याची वृत्ती, पालकांसोबत डिस्कस करण्याची सवय मुलांना लागली पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे एक फॅमिली हेल्दी फॅमिली म्हणता येईल त्याला. बेसिकली इथं एकच आहे, की त्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये एकटेपणा न हं, फील होता हं, हं, आपण त्याच्या सोबत आहोत, हे हं, त्या हं, मेंदूला मेसेज जाणं गरजेचं आहे. हं, हं, संवाद हा क्वालिटीचाच असावा असं नाही, तर हं. त्या मेंदूचा किंवा ब्रेनचा एकटेपणा आपल्याला नाहीसा करायचा आहे. हो, हो. आणि त्याच्या वेळा ओळखून घेऊन त्या वेळेला त्याला सपोर्ट करायचा आहे इमोशनली. हं, हं, इमोशनली आपण त्यांच्यासाठी अवेलेबल असणं हे हं, त्यांच्या मानसिक आरोग्याचं खूप मोठं टॉनिक. हं, हं, हं. मॅडम, अ, ही झाली पालकांची बाजू. पण मुलं ह्यासाठी काय करू शकतात? म्हणजे जेव्हा सगळ्यात प्रथम हं, मुलांचं बेसिकली एक होतं, हं, की त्यांना ज्या पद्धतीनं आपल्याला एकतर मुळात त्यांना त्यांच्या भावनांचा अभ्यास हं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हं, हं, रागवणं, चिडणं या इमोशनचा नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचणं हं, गरजेचं आहे. हं, आणि सायकॉलॉजीच्या किंवा मानसशास्त्राच्या संशोधनानुसार असं समजलं जातं, हं, की ज्या मुलांना भावनेचा अभ्यास असतो, ती हं, मुलं कधीही मानसिक आरोग्याला बळी पडत नाहीत, हं, मानसिक अनारोग्याला बळी पडत हं, नाहीत. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, की मुलांनी सतत ॲक्टिव्ह असणं, हं, अपडेट असणं, हं. जिज्ञासू असणं हो. आणि स्वतःच्या लाईफला फुल्ली जगून घेणं. हं. अ, त्यामध्ये जेव्हा पालकांचा रोल येतो ह्या सगळ्यामध्ये, तेव्हा आईचं नातं वेगळं असतं, वडिलांचं वेगळं असतं. तर आई आणि वडिलांमध्ये काय आपण हे करू शकतो मॅडम? आई आणि बरोबर. वडिलांच्या रोलमध्ये आता किती किती फरक पडू शकतो या सगळ्याचा? ओके, निश्चितच खूप छान क्वेशन आहे आहे हा. कारण एक मेल सायकॉलॉजी आहे. हं, म्हणजे हं. एक पुरुष मानसिकता आहे आणि एक स्त्री स्त्री मानसिकता आहे. मानसिकता आहे. हो. आता ओके. पुरुष मानसिकता ही खंबीरतेचं रिप्रेझेंटेशन करते, हं, त्याचं प्रतिनिधित्व करते. स्त्री मानसिकता आहे ती तुम्हाला मोर इमोशनल किंवा त्या मुलाला हं, जेव्हा एखाद्या गोष्टीचं दुःख होतं किंवा एखाद्या हं, गोष्टीचं वाईट वाटतं, तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये त्याला आईची एनर्जी हं. फील करत असते किंवा आईची एनर्जी त्याच्या सोबत आहे, आहे. हे ते हो. जास्त पद्धतीने फील करत असतं, अनुभवत असतं. आणि तेच मन खंबीर होण्यासाठी म्हणजे हं. जर ते मन कमकुवत असेल, तर त्या ठिकाणी आईचा रोल फार स्ट्रॉंगली प्ले करतो. ओके. हं, आणि ते मन खंबीर होण्यासाठी हं. वडिलांचा रोल खूप चांगल्या पद्धतीने प्ले होत असतो. येस. एकंदरीत दोघांनीही कंबाईन एकत्रितपणे हाताळण्याची ही मानसिक आरोग्याची केस आहे. येस. थँक यू मॅडम. आपल्याला खूप आम्हाला परिवाराबद्दल किंवा परिवाराच्या मानसिकतेबद्दल काय आपण दक्षता घेतली पाहिजे किंवा काय काय कसं वातावरण असलं पाहिजे आपल्या परिवारामध्ये. इन शॉर्ट हे खूप सुंदर प्रकारे समजलंय. तर आम्ही असेच परत नवीन-नवीन वेगवेगळे टॉपिक घेऊन तुमच्याकडे येणार आहोत. आणि थँक मॅडम, तुम्ही आम्हाला गाईडन्स केल्याबद्दल. धन्यवाद. मोस्ट वेलकम. हं.